उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो 3चा आचार्य यात्रे मार्ग ते कफ परेड दरम्यानचा अखेरच्या टप्प्यातला मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवतील। त्यामुळे आरे कॉलनी, बीकेसी, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालय, विधान भवन मेट्रो मार्गिकेनं जोडलं जाणार आहे। बहुप्रतीक्षित अशी ही मुंबई मेट्रो 3ची पहिली पूर्णपणे भूमिगत ॲक्वा लाईन आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होण्यास सज्ज आहे आणि या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। या टप्प्यामध्ये विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, सीएसएमटी, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्टेशन्स ही प्रवाशांसाठी खुली होतील। या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर दक्षिण प्रवास अतिशय वेगवान आणि सोयीचा असा होणार आहे। याच तयारीचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी जुई जाधवीना। मुंबईतील पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोचा एक महत्त्वाचा टप्पा आज सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। कफ परेड ते वरळी असा हा टप्पा असणार आहे आणि आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने या टप्प्याचं उद्घाटन करणार आहे। खरं तर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण का या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर मग कफ परेड, विधान भवन, मंत्रालय, चर्चगेट हे जे परिसर आहे, जे खरं तर ट्रॅफिकचे परिसर आहेत ते त्यांचा समावेश केला गेला आहे। हा जर आपण एकूण मार्ग पाहिला तर मग जवळपास 33.5 किलोमीटर लांबीचा असून आरे कॉलनी ते कफ परेड यांना जोडतो। हा मुंबईतील पहिला संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग आहे। या मार्गावर एकूण 27 स्टेशन्स आहेत। आरे डेपो वगळता सर्वच स्टेशन भूमिगत देखील आहेत। खरं तर याआधी आपण जर पाहिलं तर मग 2 तास लागायचे कफ परेड असेल किंवा दादर परिसरातून चर्चगेटला यायचं असेल त्यासाठी, मात्र आता केवळ 20 ते 30 मिनिटांचा प्रवास आपल्याला या भूमिगत मेट्रो स्टेशनने करता येणार आहे, कारण का अत्यंत जलद गतीचा प्रवास या मेट्रो स्टेशनने आपल्याला अनुभवता येणार आहे। एक महत्त्वाचा टप्पा, त्याचा उद्घाटन, लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आणि उद्यापासून नागरिकांसाठी ही मार्गिका खुली केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ट्रॅफिक पासून दिलासा या नवीन टप्प्यामुळे मुंबईकरांना मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।